महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की। देवेंद्र फडणवीस देवाभाऊ जे काही आहे ते तुमच्यामुळे आहे, तुमच्या पाठिंब्यामुळे आहे, तुमच्या प्रेमामुळे आहे। कधी स्वतःचं घर भरण्याचा विचार केला नाही, मी माझा उद्योग उभा केला नाही, माझ्या शिक्षण संस्था उभ्या केल्या नाहीत, माझं मेडिकल कॉलेज उभं केलं नाही, मी माझा कुठला व्यवसाय उभा केला नाही। 25 वर्षामध्ये केवळ आणि केवळ समाजाकरता काम करत राहिलो। समाजामध्ये वेगवेगळ्या लोकांना एकत्रित घेऊन चालण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे। राहून आज आमचे मुलं मुली शिकतायत। एवढंच नाही, एससी असो, एसटी असो, ओबीसी असो, कोणालाही आमच्या तरुणाला स्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अरे भैया इधर शांति रखो, थोड़ा शांति रखो इधर। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आपल्याला ज्यांनी खऱ्या अर्थानं प्रभू श्रीरामांचा परिचय करून दिला ते महर्षी वाल्मिकीजी, त्याचप्रमाणे महर्षी सुदर्शनजी यांच्या चरणी नतमस्तक होतो। आणि त्यासोबत या ठिकाणी इतक्या विराट संख्येने आपण उपस्थित आहात, आपल्या सर्वांना या ठिकाणून नमस्कार करतो, आपलं नमन करतो। मंचावर उपस्थित असलेले माननीय संजय भेंडेजी, माजी आमदार भोलाजी बढेल, संदीपजी जोशी, राजूजी हड़प, रितेशजी गावंडे, प्रकाशजी भोयर, भैयाजी बिघाने, रमेशजी सिंगारे, संदीपजी सावरकर, राहुलजी पांडे, शैलेंद्र जैन, आमचे सागरचे विधायक विनोद थूल, कुणाल गोस्वामी, विजय चुटेले, लताताई काळगाळे, मंगलाबेन पटेल, प्रमोद चिखले, कुलदीप पसेरकर, मुन्नाजी यादव, रामसिंग अडबलिया, अमरदास महतो, सतीशजी सिरसवान, त्याचप्रमाणे विमलजी श्रीवास्तव, जयसिंग कछुआ, गोपालजी चुटेले, चंदूजी चव्हाण, राहुलजी ओराडे, मंचावरील सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर मी क्षमा मागतो, पण माझी चूक नाही, ज्यांनी नावं लिहून दिले त्याची चूक आहे। आज मला अतिशय आनंद आहे की माझ्या घरी सभा घेण्याकरता मी या ठिकाणी आलो आहे। दक्षिण पश्चिम नागपूर हे माझं घर आहे आणि आज हा देवेंद्र फडणवीस देवाभाऊ जे काही आहे ते तुमच्यामुळे आहे, तुमच्या पाठिंब्यामुळे आहे, तुमच्या प्रेमामुळे आहे। आणि तुम्ही वारंवार मला निवडून दिलं म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज या वेगवेगळ्या पदांवर मी काम करू शकलो। 5 वेळा सातत्याने तुम्ही मला निवडून दिलं आणि विरोधी पक्षात देखील काम केलं, मुख्यमंत्री म्हणून काम केलं, विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलं, उपमुख्यमंत्री म्हणून देखील काम केलं। पण या सगळ्या कारकिर्दीमध्ये मी महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांची मान ही उंच ठेवली, कधीही आपल्याला खाली पाहायला लावलं नाही। किंबहुना जो आमदार तुम्ही निवडून दिला त्या आमदारानं तुमचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात नंबर 1 वर आणून दाखवलं, हे मला या ठिकाणी अतिशय गर्वाने सांगायचं आहे। आणि म्हणूनच आज आपण पाहतोय 25 वर्ष मी या विधानसभेमध्ये काम करतोय। त्यापूर्वी 2 वेळा नगरसेवक राहिलो, 2 वेळा महापौर राहिलो। पण या सगळ्या माझ्या वाटचालीमध्ये मी एकच तत्व ठेवलं, आपल्याला समाजाकरता काम करायचं आहे। मी कधी स्वतःचा विचार केला नाही, देवेंद्र फडणवीसने कधी
स्वतःचं घर भरण्याचा विचार केला नाही, मी माझा उद्योग उभा केला नाही, माझ्या शिक्षण संस्था उभ्या केल्या नाहीत, माझं मेडिकल कॉलेज उभं केलं नाही, मी माझा कुठला व्यवसाय उभा केला नाही, 25 वर्षामध्ये केवळ आणि केवळ समाजाकरता काम करत राहिलो. आणि म्हणूनच मला या गोष्टीचा आनंद आहे, महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 20 मुख्यमंत्री झाले. या 20 मुख्यमंत्र्यांमध्ये मी एकटा मुख्यमंत्री असा आहे ज्याचं मुंबईमध्ये स्वतःचं घर नाही. आजही माझं घर नागपूरमध्येच आहे आणि मला नागपूरकर असण्याचा गर्व आहे. आणि आपण या नागपूरचा जो विकास केला तो आपण सगळ्यांनी बघितलाय. माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये 2014 साली देशात आणि राज्यात सरकार आल्यानंतर मी मुख्यमंत्री म्हणून या नागपूरचा चेहरा मोहरा बदलला. आज आपण पाहू शकतो या नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गुंतवणूक झाली, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झाले, पिण्याच्या पाण्याच्या योजना झाल्या. ज्या रस्त्यावर आपण आहोत 10 वर्षापूर्वी हा रस्ता कसा होता आणि आज कसा आहे हे आपण सगळे आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. मेट्रोचं जाळं या ठिकाणी आपण तयार केलं, नवीन एअरपोर्ट आपण तयार केला. या ठिकाणी आमचं मेडिकल कॉलेज बाजूला आहे. मेडिकल कॉलेज हे गरीबाचं हॉस्पिटल आहे. गरीबाचं हॉस्पिटल हे चांगलंच राहिलं पाहिजे म्हणून 500 कोटी रुपये मेडिकल कॉलेजला आपण दिले. आणि त्या माध्यमातून मेडिकल कॉलेजमध्ये आज इतक्या आधुनिक सोयी आपण करतो आहोत की ज्या माध्यमातून एखादं खाजगी हॉस्पिटल हे देखील जसं असतं त्यापेक्षा चांगलं 5 स्टार हे आपलं मेडिकल कॉलेज आपण बनवतो आहे. देशातल्या सर्वात उत्तम ऑपरेशन थिएटर्स हे आपल्या मेडिकलमध्ये आपण बनवतो आहे. गरीबाला जर सोय द्यायची असेल तर गरीबांनी नरकात का जावं, गरीबालाही उत्तम सोय मिळाली पाहिजे म्हणून मेडिकलला 500 कोटी रुपये दिले आणि मिओला देखील 500 कोटी रुपये या ठिकाणी दिले. आणि मोठ्या प्रमाणात या व्यवस्था आपण या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत. आज आपण पाहू शकतो या नागपूर शहरामध्ये वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण उद्योग आणले. आज मिहानमध्ये हजारो कोटी रुपयाची गुंतवणूक आपण आणली. 88,000 पेक्षा जास्त नागपूरच्या तरुणांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या आणि आता पुन्हा 40,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आणली आहे. अजून 1 लाख लोकांना या ठिकाणी नोकऱ्या मिळतील ही व्यवस्था आपण उभी करतो आहोत. या नागपूरचा चेहरा आणि मोहरा आपण बदलतो. आपल्याला कल्पना आहे आज भारताचं महाराष्ट्राचं औद्योगिक शहर म्हणून पुण्याकडे पाहिलं जातं. पण पुण्याचा विकास का झाला? पुणे पहिले शिक्षा नगरी झाली, शिक्षणाची नगरी झाली आणि त्यानंतर पुणे ही उद्योगाची नगरी झाली. जिथे शिक्षण असतं, जिथे मानव संसाधन असतं त्याच ठिकाणी उद्योग येतात. आणि म्हणून आपण नागपूरमध्ये देशातल्या सगळ्यात चांगल्या इन्स्टिट्यूशन आणल्या. एम्स आणलं, IIIT या ठिकाणी आणलं. आपण या ठिकाणी MBA करता मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट IIM आणलं. आपण या ठिकाणी सिम्बियोसिस आणलं. आपण या ठिकाणी नरसी मुंजी आणलं. आपण या ठिकाणी लॉ युनिव्हर्सिटी आणली. वेगवेगळ्या प्रकारच्या इन्स्टिट्यूशन ज्या करता आपल्या नागपूरच्या मुलांना पुण्याला जावं लागायचं, मुंबईला जावं लागायचं, बंगलोरला जावं लागायचं, हैदराबादला जावं लागायचं, आता त्या सगळ्या इन्स्टिट्यूशन आपल्या नागपूरमध्ये आहे. आणि या अशा इन्स्टिट्यूशन आहे जिथे शिकला की त्याला नोकरी मिळते, जिथे शिकला की लोक लाईन लावून उभे असतात की इथला ग्रॅज्युएट कधी बाहेर पडतो आणि आम्ही त्याला कधी नोकऱ्या देतो. अशा प्रकारच्या इन्स्टिट्यूशन या नागपूरमध्ये आपण आणल्या आणि नागपूरचं चित्र बदलण्याचं काम आपण या ठिकाणी केलं. आज आपण पाहू शकतो नागपूर शहरामध्ये गरीबाला मालकी हक्काचे पट्टे दिले जातील ही घोषणा किती वर्ष चालली होती. अरे काँग्रेसनी 60 वर्ष राज्य केलं. प्रत्येक निवडणूक आली की त्या निवडणुकीच्या सुरुवातीला ते घोषणा करायचे आणि सांगायचे की आम्ही मालकी हक्काचे पट्टे देऊ.
पण कधी मालकी हक्काचे पट्टे मिळाले नाही. तुमच्या आशीर्वादानं मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो. या महाराष्ट्रातला कायदा बदलला आणि सांगितलं जो झोपडपट्टीवाला ज्या ठिकाणी बसलाय त्याच्याकडे जितकी जागा आहे त्या सगळ्या जागेचा मालकी हक्काचा पट्टा हा त्याला द्यावा लागेल. आणि 25,000 लोकांना या नागपूर शहरामध्ये मालकी हक्काचा पट्टा आपण दिला. याही भागामध्ये मालकी हक्काचा पट्टा आपण दिला. मला कल्पना आहे रेल्वे लाईनच्या लोकांना रोज सांगितलं जात आहे तुम्हाला उचलणार काळजी करू नका. जोपर्यंत देवा भाऊ आहे कोणी तुमच्या केसालाही धक्का लावू शकत नाही. तुमचंही नियमितीकरण करण्याकरता रेल्वे मिनिस्ट्रीमध्ये मी गेलो आहे. तिथे प्रस्ताव दिलेला आहे आणि तो प्रस्तावही आपण मंजूर करू आणि तुम्हालाही त्या ठिकाणून कोणी हात लावू शकणार नाही. एक अजून प्रश्न आमच्या समोर होता. गुजरवाडी सारखी आमची एक त्या ठिकाणी वस्ती खासगी लँडवर खासगी जागेवर बसलेली वस्ती. या वस्तीमध्ये प्रश्न असा उभा होता की या खासगी जागेवर बसलेल्या वस्त्यांना मालकी हक्काचे पट्टे कसे द्यायचे. त्याचे मालक खासगी होते. जिथे सरकारी जमिनी होत्या NITच्या जमिनी होत्या महापालिकेच्या जमिनी होत्या त्या ठिकाणी तर पट्टे दिले. खासगी जमिनीवर कसे द्यायचे. मी म्हटलं द्यावेच लागतील. या देशातला पहिला निर्णय आहे की खासगी जमीन TDRच्या माध्यमातून सरकार एक्वायर करते आणि त्या ठिकाणच्या लोकांना मालकी हक्काचे पट्टे देते. आता सुरुवात झाली आहे. गुजरवाडीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यामध्ये आहे. काही ऑब्जेक्शन दूर करायचे आहेत आणि लवकरच गुजरवाडीमध्ये देखील मालकी हक्काचे पट्टे हे त्या ठिकाणी मिळणार आहेत. बंधू भगिनींनो देशातल्या कुठल्याही राज्यात विचारा झोपडपट्टीचे मालकी हक्काचे पट्टे मिळाले का. ते सांगतील आम्हाला मिळाले नाही. पण महाराष्ट्रामध्ये तुमच्या आशीर्वादानं हा देवाभाऊ मुख्यमंत्री झाला तर कायदा करून झोपडपट्टी वासियांना त्यांचा अधिकार देण्याचं काम आपण केलं. आपल्याला कल्पना आहे या ठिकाणी लाड पागे समितीचा जो अहवाल होता मी मुख्यमंत्री असताना लागू केला. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं काँग्रेसचं राज्य आलं आणि काँग्रेसच्या राज्यामध्ये लाड पागे समितीचा अहवाल गुंडाळून त्या ठिकाणी बासनात टाकण्यात आला. आमचा जो अधिकार आहे तो अधिकार पूर्णपणे नाकारण्यात आला. ज्या लोकांनी वर्षानुवर्ष आपल्या डोक्यावर मैला वाहून नेला ज्या लोकांनी सेवा केली त्यांना मिळालेला अधिकार तो अधिकार काँग्रेसनी छीनला होता. पण तुमच्या आशीर्वादानं पुन्हा उपमुख्यमंत्री झालो आणि त्या ठिकाणी लाड पागेचा GR काढून खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा आमच्या समाजाला न्याय देण्याचं काम हे आपण या ठिकाणी करून दाखवलं. आणि एवढंच नाही वेगवेगळ्या विभागामध्ये लाड पागे समितीचा अहवाल लागू होत नव्हता. युनिव्हर्सिटीत होत नव्हता तिथे लागू केला. गडचिरोलीमध्ये पोलीसमध्ये होत नव्हता. आपले अनेक लोक केसेस घेऊन यायचे त्या ठिकाणी तो लागू केला. मेडिकलमध्ये होत नव्हता त्या ठिकाणी तो लागू केला. वीज मंडळात होत नव्हता त्या ठिकाणी तो लागू केला. ज्या ज्या ठिकाणी माझे सफाई कामगार माझे या ठिकाणी वाल्मिकी सुदर्शन मखियार या सगळ्या समाजाचे लोक माझे दलित बांधव हे ज्या ज्या ठिकाणी ऐवजदार होते रोजंदारीचे कामगार होते त्या त्या ठिकाणी लाड पागे समितीच्या अंतर्गत वारीस पद्धती लागू करून त्यांना परमनंट करण्याचं काम आपण केलं. आत्ताच महानगरपालिकेमध्ये 500 लोकांना आपण त्या ठिकाणी त्यांचे जे काही हक्क आहेत ते हक्क देऊन त्यांना नोकरीचे पत्र आत्ताच आपण या ठिकाणी दिले. त्यामुळे समाजातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आपण काम करतोय. आज दीक्षाभूमी असेल 200 कोटी रुपये आपण दिले. ड्रॅगन पॅलेस टेम्पल असेल 250 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले. समाजामध्ये वेगवेगळ्या लोकांना एकत्रित घेऊन चालण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे. आमच्या OBC समाजाकरता खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा OBCचं वेगळं मंत्रालय तयार केलं आणि त्या मंत्रालयाच्या अंतर्गत OBC समाजाकरता वेगवेगळ्या योजना आणल्या.
आज आपण पाहू शकतो ओबीसी समाजाकरता 52 हॉस्टेल आम्ही तयार केलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मुलांकरता आणि एक मुलींकरता हॉस्टेल, ज्या हॉस्टेलमध्ये राहून आज आमचे मुलं मुली शिकतायत. एवढंच नाही, एससी असो, एसटी असो, ओबीसी असो, कोणालाही आमच्या तरुणाला हॉस्टेलमध्ये जागा मिळाली नाही तर आम्ही निर्णय केला 40,000 रुपये ते 60,000 रुपये वर्षाला निर्वाह भत्ता आम्ही त्यांना देतो, जेणेकरून ते खासगी ठिकाणी खोली घेऊन राहू शकतील, मेसमध्ये जेवू शकतील. कोणालाही हॉस्टेल नाही, राहायला जागा नाही म्हणून आपलं शिक्षण सोडण्याची आवश्यकता नाही. ही व्यवस्था आपण या ठिकाणी उभी केली. आज महाज्योतीची आपण स्थापना केली, त्या माध्यमातून ओबीसी समाजामध्ये एमपीएससी, यूपीएससी असे तरुण जे आहेत त्या तरुणांना त्या नोकऱ्या लागल्या. त्यासोबत बार्टीच्या माध्यमातनं आमच्या दलित समाजाकरता, आरटीच्या माध्यमातनं आमच्या मातंग समाजाकरता, वनआरटीच्या माध्यमातनं आमच्या भटक्या विमुक्तांकरता आम्ही शिक्षणाचं आणि नोकरीचं दालन उघडं केलं. बंधू भगिनींनो, या महाराष्ट्रामध्ये सगळ्या समाजाचा विचार करणारं कुठलं सरकार असेल तर ते आपलं सरकार आहे. आमच्या तरुणाईला आम्ही अप्रेंटिसची योजना आणली. आता 10 लाख तरुणांना 10,000 रुपये महिन्याला अप्रेंटिस देण्याचा आपण निर्णय केला. 1 वर्षापर्यंत खासगी ठिकाणी देखील त्यांना नोकरी मिळाली तर त्यांचा 10,000 रुपयापर्यंतचा पगार आपलं राज्य सरकार देणार आहे. हा निर्णय आपण केला आणि आता पुन्हा एकदा तुमच्या आशीर्वादाने निवडून आल्यानंतर आमच्या तरुणांना 15 लाखापर्यंत बिनव्याजी लोन आपण देणार आहोत. ज्याला व्यवसाय करायचा आहे त्याला 15 लाखापर्यंत कुठलंही व्याज लागणार नाही, बिनव्याजी लोन आपण देणार आहोत. आमची मुलं आपल्या पायावर उभी राहिली पाहिजे, हा आपला या ठिकाणी प्रयत्न आहे. आज आपल्याला कल्पना आहे, माननीय मोदीजींनी आपल्याला सांगितलं, खऱ्या अर्थानं या देशाचा विकास करायचा असेल तर देशाची 50% लोकसंख्या म्हणजे आमच्या महिला, आमच्या माता भगिनी या जोपर्यंत सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या केंद्रस्थानी येत नाही तोपर्यंत विकसित भारत तयार होऊ शकत नाही. आणि म्हणून मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं लखपती दीदी पर्यंतच्या योजना आणल्या. लखपती दीदी म्हणजे काय माहिती आहे? मोदीजींच्या योजनेतनं व्यवसाय सुरू करून ज्या महिला वर्षाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा कमवतात त्यांना लखपती दीदी म्हणतो. या महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही 11 लाख लखपती दीदी तयार केल्या. आता लवकरच 25 लाखाचा टप्पा गाठायचा आहे. 2028 पर्यंत 50 लाख आमच्या बहिणींना आम्हाला लखपती दीदी करायचा आहे आणि त्यानंतर 1 कोटी महिलांना लखपती दीदी आम्ही करणार आहोत. आमच्या सर्वसाधारण घरच्या आमच्या महिला या लाख रुपयाच्या वर पैसा कमावतील अशी लखपती दीदी योजना आमच्या मोदीजींनी या ठिकाणी सुरू केली. यासोबत राज्यामध्ये आपण महिला केंद्रित धोरण आखलं आणि महिला केंद्रित धोरणाच्या अंतर्गत आपण लेक लाडकी सारखी योजना आणली. लेक लाडकी योजनेमध्ये आपल्याला कल्पना आहे, आपल्या घरी जर मुलगी जन्माला आली तर मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. मुलगी जन्माला आली की 5,000 रुपये, ती 1ल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, ती 7व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, ती 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये, ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे 1 लाख रुपये त्या परिवाराला आपण आता देतो. ज्या घरी मुलगी येईल ते घर लखपती झालं पाहिजे आणि त्या घराने मुलीचं स्वागत केलं पाहिजे, अशी योजना आपण या ठिकाणी सुरू केली. आज आपल्याला माहिती आहे, या काँग्रेसच्या लोकांनी खासगी कॉलेजेस सुरू केले. इंजिनिअरिंग कॉलेजेस यांची, मेडिकल कॉलेज यांचं, MBA कॉलेज यांचं, BBA कॉलेज यांचं, BEd कॉलेज यांचं आणि यांच्या सगळ्यांच्या कॉलेजमध्ये 2 लाख रुपये, 4 लाख रुपये, 6 लाख रुपये या ठिकाणी फी भरावी लागते. बंधू भगिनींनो, एकीकडे आम्ही 50% कन्सेशन दिलं होतं,
पण लक्षात आलं आमच्या ज्या मध्यमवर्गीय आणि गरिबाचं घर आहे या घरामध्ये एक मुलगा असेल एक मुलगी असेल, आई बाप सांगतात आम्हाला मुलाला शिकवण्याचीच आमच्याकडे परिस्थिती आहे. मुलीला सांगतात बाई तुझ्या भावालाच आम्ही शिकवू शकतो, तुझ्याकरता पैसे नाही आहेत, तू आता घरी बस. म्हणजे आमची ती चिमुकली कितीही हुशार असली तरी तिला उच्च शिक्षण घेता येत नाही, कारण घरातली परिस्थिती खराब असते. आता आम्ही आई बापांना सांगितलं तुमच्या मुलीला शिकवण्याची ऐपत तुमची नसेल, काळजी करू नका, मुलीचे मामा मंत्रालयामध्ये मुंबईत बसले आहेत, मुलीच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च हा आम्ही करू आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मुलींच्या उच्च शिक्षणाचा सगळा खर्च आता आपलं सरकार करताय. मुलीला डॉक्टर बनवा, इंजिनियर बनवा, MBA बनवा, BBA बनवा, मुलीला तुम्ही प्राध्यापक बनवा, डीएड द्या, बीएड द्या, कुठलाही कोर्स द्या, त्याची पूर्ण फी 100% फी ही राज्यातलं सरकार या ठिकाणी भरताय. एवढंच नाही, आपण निर्णय केला आपल्या एसटीच्या बसमध्ये महिलांना 50% कन्सेशन आता आपण देतो. म्हणजे महिला जर एसटी मध्ये फिरल्या, पुरुषांना जर 100 रुपये तिकीट असेल, महिलांना 50 रुपये तिकीट लागतं. मी एक गोष्ट सांगू इच्छितो, ज्यावेळेस ही योजना घोषित केली एसटी महामंडळाचे लोक आले, म्हणाले साहेब घोषणा करू नका, आमची एसटी तोट्यात आहे, एसटी बंद करेल. मी सांगितलं आम्ही तुम्हाला मदत करू पण योजना तर आम्ही करूच. 1 महिन्यापूर्वी तेच लोक आले, आम्हाला म्हणाले साहेब काही झालं तरी ही योजना बंद करू नका. अरे म्हटलं अजब लोक आहे तुम्ही, आधी म्हणता बंद करा, आता म्हणता करू नका. त्यांनी सांगितलं जेव्हापासून योजना सुरू झाली इतक्या महिला प्रवास करायला लागल्या की तोट्यात असलेली आमची एसटी फायद्यामध्ये आली, त्यामुळे ही योजना तुम्ही सुरूच ठेवा. मी पण विचार केला हे नेमकं चाललं काय आहे. मग माझ्या लक्षात आलं अलीकडच्या काळामध्ये आमच्या लाडक्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात कुठे जायचं असेल एसटीने मीच जाते, मला अर्धच तिकीट लागतं, तुम्ही गेले की तिकीटही दुप्पट लागतं आणि तुम्ही गेल्यानंतर पान तंबाखू खर्रा काय काय करून येता आणि आपले पैसे घालवून येता. मी गेली तर अर्ध्या पैशात पैसे वाचवून येते. आता आमच्या लाडक्या बहिणीच या ठिकाणी फिरून राहिलेल्या आहेत, हे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि एवढंच नाही तर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली, ज्या योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये आपण महिन्याला जमा करतो. योजना आणली तर काँग्रेसचे पोपट मिठू मिठू बोलत होते योजना होणारच नाही, हे तर जमणारच नाही, ही तर फसवीच आहे. पण त्यांच्या नाकावर टिचून 2.5 कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे पैसे हे आम्ही जमा करून दाखवले आणि ही योजना सुरू केली. बहिणींनो तुम्हाला मला सांगायचं आहे, जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत तसे काही तुमचे सावत्र भाऊ देखील फिरतायत. हे सावत्र भाऊ ही योजना बंद करण्याचा प्रयत्न करतायत. हे लोक कोर्टात गेले. कोण गेलाय कोर्टामध्ये? काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार हे हायकोर्ट मध्ये गेले. काँग्रेसच्या वतीनं याचिका केली आणि सांगितलं लाडकी बहीण योजना बंद करा, लेक लाडकी योजना बंद करा, मुलींचं मोफत शिक्षण बंद करा, या ठिकाणी जे काही मुलींना कन्सेशन देतात ते बंद करा, एसटीचं कन्सेशन बंद करा. आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं या योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे, अशा प्रकारची याचिका त्यांनी केली. पण काळजी करू नका, तुमचे सख्खे भाऊ त्या ठिकाणी होते. आम्ही कोर्टात जोरदार तुमची बाजू मांडली आणि कोर्टाने सांगितलं लाडकी बहीण योजना सुरूच राहणार, ही बंद होणार नाही. आणि आता तर आपण निर्णय केलाय, पुन्हा एकदा तुमच्या आशीर्वादाने आपलं सरकार आलं. 1500 रुपये नाही 2100 रुपये लाडक्या बहिणींना आपण त्या ठिकाणी देणार आहोत. त्यामुळे समाजातल्या सगळ्या घटकांचा विचार
आपल्या सरकारच्या माध्यमातून आज चालला आहे. आपल्याला कल्पना आहे, आपण कामगारांकरता योजना आणली, कामगारांचं मंडळ तयार केलं, आमचे मुन्नाजी त्याचे अध्यक्ष होते. या मंडळाच्या माध्यमातून कामगारांकरता मोठ्या प्रमाणात नोंदणी करून त्यांना जीवनावश्यक वस्तू दिल्या, त्यांच्या खात्यात 5,000 रुपये दिले, त्यांना भांडे कुंडे दिले, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सवलती दिल्या आणि प्रत्येकाला कार्ड मिळालं. ज्या कामगाराला कार्ड मिळालं त्या कार्डवर त्याला त्या ठिकाणी इन्शुरन्सचा बेनिफिट मिळणार आहे, अपघात झाला तर पैसा मिळणार आहे, दुर्दैवाने वारला तर त्याच्या जी काही फॅमिली आहे त्याला पैसा मिळणार आहे, तो रिटायर झाला तर त्याला पैसा मिळणार आहे, त्याच्या पोराच्या शिक्षणाला पैसा मिळणार आहे, त्याचा पोरगा उच्च शिक्षणाला गेला त्याला पैसा मिळणार आहे, त्याच्या पोरीच्या लग्नाला पैसा मिळणार आहे. कामगार कल्याणाच्या माध्यमातून कामगारांकरता ही जी योजना आपण आणली, कामगाराचा सर्वांगीण विकास हा आपण या योजनेच्या माध्यमातून करतोय. हे गरिबांचं आणि मध्यमवर्गीयांचं सरकार आहे, हे सामान्य माणसाचं सरकार आहे, हे सामान्य माणसाच्या कल्याणाचा विचार करणारं सरकार आहे. पण बंधू भगिनींनो, हे सगळे निर्णय आम्ही घेऊ शकलो, या सगळ्या निर्णयामध्ये मी सहभागी होऊ शकलो, याचं श्रेय माझं नाही आहे, याचं श्रेय तुमचं आहे. कारण तुम्ही मला वारंवार निवडून देता म्हणून हा निर्णय मी या ठिकाणी करू शकतो. तुमचे आशीर्वाद मिळतात म्हणून मी सातत्याने तुमच्या करता लढू शकतो, झगडू शकतो आणि तुमच्या करता निर्णय घेऊ शकतो. आणि म्हणून आज मी केवळ मत मागण्याकरता आलेलो नाही, मी तर पहिल्यांदा तुमचे धन्यवाद देण्याकरता आलो आहे की तुम्ही सातत्याने माझ्यावर जे प्रेम केलं, मला या प्रेमातच राहू द्या. तुमच्या प्रेमाचं कर्ज माझ्यावर आहे, पण हे कर्ज हे प्रेमाचं कर्ज असल्यामुळे जीवनभर हा देवा भाऊ तुमच्या प्रेमाच्या कर्जातच राहील आणि जोपर्यंत जिवंत आहे तुमची सेवा करत राहील, जोपर्यंत जिवंत आहे तुमच्याच करता काम करत राहील, हा विश्वास तुम्हाला देतो. आणि पुन्हा एकदा सहाव्यांदा तुमचा आशीर्वाद देण्याकरता कमळाचं बटन दाबा आणि मग पुढचा विकास देवा भाऊवर सोडा, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.